प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाने हाले, ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम विजमव्यम। नाहीतर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, म्या बोलेविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळिता, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा एवढंच नाही, भगवंताच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे। माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आवाज येतोय का? माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? अजिबात टेन्शनमध्ये राहू नका, आवाज येतो ना तुमच्या कानापर्यंत? हा, लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा। थोडासा गोंगाट होतोय म्हणजे तुमचा गोंगाट कमी करा, माझा आवाज तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल। भगवान परमात्म्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे। भगवंत स्वतः सांगतात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये, एकोहम बहुश्याम एकलीने कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। भगवान परमात्म्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे, म्हणून या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी ज्या जीवाचा ज्या व्यक्तीचा जन्म झालाय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळही ठरलेली आहे। कोण कधी जाईल सांगता येत। भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण अगदी 2 तासासाठी इथे करतोय, पण आपण पाहतो भगवान गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये येऊन कीर्तन ऐकण्यासाठी आणि जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन कीर्तन कधी घडत नाही, कारण संतांनी सांगितलंय पारमार्थिक गोष्टी या पुण्याने घ्यायच्या असतात। म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली। भगवान परमात्म्याची कृपा पात्र व्हावं लागतं, तेव्हा कुठंतरी आपलं भाग्य उजळायला येतंय। म्हणून अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य आयोजन आहे। 84 लक्ष येवनीचा फेरा फिरून आल्याच्या नंतर कुठेतरी मानवाचा जन्म आहे, म्हणून उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिबरे मेघ। हा, जाऊ दे त्यांना, कायच करावं, हा जाऊ दे ना आता। विठ्ठल विठ्ठल ऐका, लक्ष देऊन ऐका थोडंसं। माणसाला चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात पहा, वाईट शिकवण्याची गरज पडत। महिला मंडळ मला सांगा, लहान लेकरू जन्माला येतं, लेकराला कधी शिव्या शिकवताना पाहिल्या का तुम्ही? पाहिल्या का कधी लेकराला शिव्या शिकवल्या का? पण तरी देतं की नाही ते? तसं माणसाला लहान लेकराला हरिपाठ शिकवावा लागतो, त्याच्या पाठ नाही होत जशा शिव्या पाठ होतात। माणसाचं मन असंच आहे, दुसरा कार्यक्रम जर असेल तर माणसाचं मन किती असू दे इथं बसायला जागा नाही राहायची, पण एवढ्या गणपती बाप्पांच्या प्रांगणात आपण तरी माणसाचं मन इकडं तिकडं। मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ। काय करावं लागेल? मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा, पुनरपी संसार येणे नाही। मनरूपी पुष्प भगवंताच्या चरणावरती गणपती बाप्पांच्या चरणावरती समर्पित करावं लागेल, तेव्हा भगवंत आपल्या जीवनामध्ये कृपा करत असतात। देवाच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे, कोण कधी जाईल सांगता येत नाही। कीर्तन रूपी प्रवासामध्ये आपण सर्वजण वाहत चाललेलो ओंडके आहोत। लाकडाचे ठोकळे कळतात ना? 700 गावातून इथं आलेले लाकडाचे ठोकळे आहेत। मला सांगायचंय, कीर्तन संपण्याची लाट येणार, तुम्ही आम्ही वेगवेगळे होणार की नाही? का थांबणार इथं 12 महिने आपण? नाही ना। पण भविष्यात पंचक्रोशीत कधी आले तर तुम्ही सांगाल, ताई श्री क्षेत्र पाळाच्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये तुमचं कीर्तन श्रवण करण्यासाठी आम्ही आलो होतो। कधीतरी गाठभेट होण्याची शक्यता आहे परत, पण एकदा का जीवनात शेवटची लाट आली म्हणून संत सांगतात, 2 उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेव्ही आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा, दोष ना एकदा का शेवटची लाट आली ना जीवनात,
माणसाची कधी गाठभेट होत नाही पहा. म्हणून तीच लाट येण्याच्या अगोदर माणसाला सावध व्हावं लागतंय. संतांनी सांगितलं योग्य वेळेत परमार्थ करा. वेळ निघून गेल्याच्या नंतर परमार्थ, कारण कधी कधी पहा तुम्ही माणसानं योग्य वेळेत परमार्थ, एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, मला सांगा माणसाची इच्छा असून येतं का पाळलं कीर्तन ऐकायला? घरी बसल्या बसल्या खुर्ची टाकून किंवा लाईव्ह कीर्तन चालू आहे, तिकडं घरी जाऊन बसावं लागतं. इथला आनंद आपण घरी बसून नाही घेऊ शकत. त्यासाठी भाग्य पुण्य असावं लागतं शिल्लक. मला सांगायचंय तुम्हाला, योग्य वेळेत परमार्थ, वेळ निघून गेल्याच्या नंतर नाही. म्हणून संत सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाये चुकू नको. योग्य वेळेत, म्हणून संतांनी सांगितलंय तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. बरोबर, भवसागर तरुण पार करायचा असेल तर तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला पुरून. म्हणून योग्य वेळेत परमार्थ, वेळ निघून गेल्याच्या नंतर नाही, योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य पवित्र असं कार्यक्रमाचं आयोजन आहे. आज मुद्दामून अभंग निवडलाय पहा. कारण मी सांगू, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कीर्तनकारांनी कितीही कीर्तन करू द्या, पण पाळजा क्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन केल्याच्या नंतर आजपर्यंतच पुण्य भेटलं नसेल तेवढं पुण्य आज भेटल पहा. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा कुठे पाहायला नाही भेटणार पहा. इथं येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आम्ही फक्त आजपर्यंत पाळज म्हणून हे नाव ऐकून होतो, पण इथं आल्याच्या नंतर खरी काय प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं पाहिजे. इथं पंढरपूरमध्ये जेवढी गर्दी असते ना, त्यापेक्षा हे सुद्धा भरपूर गर्दी या ठिकाणी आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात गणपती बाप्पांच्या विषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम आहे. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील. बऱ्याच जणाला वाटत असेल, ताई आजपर्यंत आम्ही कित्येक कीर्तनकारांचे कीर्तन ऐकलीत, पण कोणत्याच कीर्तनकारांनी आमचं नाव नाही घेतलं. मी तुम्हाला सांगू, एखाद्या कीर्तनकाराच्या यादीत तुमचं नाव येईल अगर नाही येईल, पण इथे कोणतंही काम करा, झाडून घ्या, कधीतरी अन्नदान करण्यासाठी भोजन वाढा, कधीतरी फुल नाही फुलाची पाकळी दान द्या. या ठिकाणी कोणतंही काम करा. कीर्तनकार, आयोजक, नियोजक तुमच्याकडे नाही पाहणार. त्यांच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव नसेल, पण ज्या वेळेला गणपती बाप्पा लिस्ट लिहिण्यासाठी घेतील ना, त्या यादीत मात्र तुमचं पहिल्या नंबरलाच नाव असणार आहे. फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ तयाला अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य असं आयोजन आहे. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आणि विशेषतः गणपती बाप्पांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आलेला आहे, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार ज्यांच्या परिचित आहेत. अगदी उमरी, दर्याबाई उमरी या ठिकाणचे ते जावाई आहेत पहा. पण ज्यांनी मला अगोदर कॉलवरती संपर्क केला, आमचे रामभाऊ काका दर्याबाई उमरीकर, आणि त्यांचे जावाई आदरणीय हरिभक्त परायण आमचे आनंदराव देशमुख, अध्यक्ष, सांस्कृतिक अध्यक्ष. अगदी दादांच्या धन्यवाद व्यक्त करेल. अध्यक्ष असावा कसा, नियोजन असावं कसं, अजून सुद्धा मी आनंदराव दादांना पाहिलेलं नाही. आणि आल्यापासून ते मला भेटले नाहीत. नेमके कुठे येतात, ते कसे दिसतात हे सुद्धा मला माहिती नाही पहा. जरा हातवरती करता का? तिकडे आहेत का तुम्ही? सगळेच हातात एवढे असं सांगा ना. मग आले नाही, अच्छा. असो, दादांचे धन्यवाद व्यक्त करेल. बाकी सर्व त्यांचे सहकारी मंडळी आहे. सुरेश दादा चटलावार असतील उपाध्यक्ष, त्यांचे धन्यवाद. लक्ष्मण दादा डोंगरे आहेत. आदरणीय साईनाथ दादा आसरवाड आहेत. श्रीकांत दादा सातमवार, त्याचबरोबर रवी दादा असतील, त्याचबरोबर अनिल दादा आहेत. नागोराव दादा असतील अस्वले, त्यांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण, ताईंचं नाव काय? ताईंचं नाव काय? आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय माननीय श्री भंगार आणि ताई असतील. ताईंसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. इथं लिहिलेलं आहे नाव ताई, पण जरा इथं वाचता येईना, म्हणजे मी शिकलेली पण नाव ओळखायला येईना मला. त्यामुळे ताईंचे धन्यवाद व्यक्त करते. वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील, सगळ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सध्याच्या 2 तासाच्या कालावधीमध्ये
700 गावांना आपलं लाईव्ह कीर्तन पाहता येत आहे। यासाठी सगळ्यात मोठं सौजन्य ज्यांचं आहे तेलंगणा यांचे श्रेय आहे माननीय श्री आमदार साहेब रामराव पाटील एकदा साहेबांसाठी सुद्धा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। आमचे सर्व गुणीजन मंडळी आहेत, त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर मृदंग क्षेत्रामध्ये नाव आहे हरिभक्त परायण आमचे पांडुरंग दादा आहेत, त्याचबरोबर आमचे माऊली महाराज असतील, दादांचे धन्यवाद। आदरणीय हरिभक्त परायण संतोष महाराज आहेत, त्याचबरोबर माऊली महाराज आहेत, दुसरे आदरणीय हरिभक्त परायण अभंगरावकर महाराज आहेत, तुमचे धन्यवाद। बाकी सर्व गुरुजन मंडळी, माझे छोटे छोटे बांधव आहेत, टाळकरी मंडळी, त्यांचे धन्यवाद। आमचे सगळे चौकदार मंडळी, सगळ्यांसाठी धन्यवाद। फक्त झोपू नका, मागे उभे तुम्ही दिसत नाहीत मला। सर्व हरिभक्त परायण मंडळी, माझे वडीलही उपस्थित आहेत। राहेर या ठिकाणी ज्यांनी माझं कीर्तन घेतलं होतं अगदी 1-6 महिन्यापूर्वी, त्या ठिकाणावरून आलेले आहेत आमचे योगेश दादा झोळगे, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। महाराष्ट्रामध्ये साऊंड सिस्टमच्या माध्यमातून अतिशय सुंदर यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्त परायण साबणे साऊंड सिस्टम, दादा तुमचे धन्यवाद। जरा नाव वेगळे म्हणून जरा चाचरता माणूस घ्यायला, एकदा जोरात टाळी वाजवा सर्व गुणीजन मंडळीसाठी। यूट्यूब क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे माझ्या सोबत असतात, आमचे मोठे भाऊ म्हणायला हरकत नाही, हरिभक्त परायण आमचे गोविंद दादा पौळ, दादांचे धन्यवाद। अतिशय सुंदर हार्मोनियमचे साथ देत आहेत महाराज, तुमचे धन्यवाद। सर्व सहकारी मंडळी, विनेकरी बाबा, सर्व आयोजक नियोजक संयोजक मंडळी, सर्व हरिभक्त परायण ज्ञानानं वयानं तपानं ज्येष्ठ आहेत, इथे उपस्थित कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। सर्व हरिभक्त परायण चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेल्या बेना पदरावाल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे, महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुळ पावन तो देश। महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी आहेत। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, पण तुम्हाला अगोदर सांगेल, आपण पाहतो कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी गणपती बाप्पांच्या प्रांगणात आपण आहोत, प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होतात। अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणानं इथे येऊन भगवंताचं भजन नामचिंतन मात्र करावं लागेल। अंतःकरणामधून श्रद्धा निष्ठा भाव भक्ती आणि प्रेम असेल, भगवान परमात्माची कृपा प्रत्येकाच्या वरती झाल्याशिवाय राहत नाही। अंतःकरणातून श्रद्धायुक्त अंतःकरणानं कीर्तन भजन नामचिंतन, कारण अतिशय अनमोल असा नरदेह दिला, याच देही गडे देवाचे पाय कान, भगवंतानं सुंदर असा नरदेह दिलाय, हात दिलेत भगवंताच्या भजनात टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलंय आपल्याला पण भगवंताचं भजन करण्यासाठी, कान दिलेत पण भगवंताचं नामचिंतन ऐकण्यासाठी, आणि पाय दिलेत आपल्याला पण तीर्थयात्रा करण्यासाठी, डोळे दिलेत आपल्याला पण भगवंताचं रूप पाहण्यासाठी। अंतःकरणातून कोणतेही शुभ कार्य असेल, गणपती बाप्पाला आव्हान केलं जातं। आज 4था दिवस आहे कीर्तनाचा। मला सांगायचं आहे तुम्हाला, 4थ्या दिवशी आजपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांचं चरित्र कथा प्रत्येक जण ऐकत आलेला आहात। आता असं काही वेगळं चरित्र कथा ऐकावं असं तुमच्या मनात नाही, पण कोणतंही शुभ कार्य असेल तर गणपती बाप्पांना आव्हान केलं जातं। मी तुम्हाला सांगू, माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा भावार्थ दीपिका हा ग्रंथ सांगण्यास सुरुवात केली ना, अगोदर गणपती बाप्पांना आव्हान केलंय। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवेद्य आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। ज्यावेळेला आपण पाहतो रामचरित मानस हा ग्रंथ प्रत्येकाला माहिती आहे, पण या ग्रंथामध्ये संत तुळशीदासजींनी सुद्धा सगळ्यात पहिले गणपती बाप्पांना आव्हान केलंय। वाणी आणि विनायक या दोघांना वंदन केलेलं आहे। वर्णानाम अर्थ संघानाम रसनाम छंदसामपि, मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको। अगोदर गणपती बाप्पांना आव्हान केलंय।
साधे कीर्तनकार जर असतील ना तर अगोदर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन करूया गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन वंदने वंदने गजानन करूया प्रथम नमन करूया वंदुदेव गजानन करूया प्रथम नमन. गणपती बाप्पाला आव्हान केलं जातं. पहा या ठिकाणी तुम्ही प्रत्येक संत महात्मांचं चरित्र पहा. प्रत्येक संतांचं चरित्र काही ना काहीतरी सांगून जातं. जीवनामध्ये आपण जर माऊली ज्ञानोबा आहे, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबा यांचा अधिकार विश्वाची माऊली म्हटलं जातं. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. जीवनामध्ये आपण पाहतो माणसाकडे प्रत्येक गोष्ट जर असेल तर ज्ञानाची आवश्यकता असते माणसाला, प्रपंचातही आणि परमार्थही सुद्धा. पण माणसं कधी कधी आहेत, तीन गोष्टी आहेत पहा, आज्ञ, तज्ञ आणि सर्वज्ञ. मग आज्ञ कुणाला म्हणावा हा पहिला विषय. महिला मंडळ, लहान लेकरू जेव्हा असताना एखाद्या मोठ्या माणसाला जर नको त्या गोष्टी जर बोललं तर मला सांगा त्याची आई म्हणते दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, तो अजून आज्ञ नाही, बरोबर. ते आज्ञ. तज्ञ कोण? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठं झालं? बाबांना माहिती आमच्या कुठे स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जावं लागतं की नाही बाबा? कानाच्या दवाखान्यात जाऊन जमतं का? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जावं लागतं, बरोबर. ज्या वेळेला हाडं चेकअप करायचे असतील तर स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं. एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ, बरोबर. पण सगळ्याच विषयातलं सगळ्यात ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ, आणि त्या आहेत गणपती बाप्पा, भगवान परमात्मा. त्याच भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा आपल्याला देतात. म्हणून ज्ञानाचा सागर
सागर सखा माझा ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायाचे डोळे पामावले ज्ञानोबर आहे. माणूस एक वेळेला ऐकलेलं विसरू शकतो, पण डोळ्यानं पाहिलेलं माणसाला कधी विसरता येत नाही. विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबरांना म्हटलं जातं. ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय, अधिकारच तेवढा आहे. वाणीनं फक्त कीर्तन करावं तर नामदेव कीर्तन करी पुढे देव. जगाचा मालक नाचायचा, आमच्या कीर्तनात लोकाला बसव सुद्धा वाटत नाही, मधूनच उठून पळतात. मला सांगायचं काय तुम्हाला, देव नाचत होता कीर्तनात. नाचला एवढंच मर्यादित नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर केव्हा गळून पडला याचंही भान नाही राहिलं देवाला. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला नामदेव महाराजांचा अधिकार आहे. फिरविले देवळा जगमाजी ख्याती, फिरविले देवळा जगा माझी ख्याती. नामदेव हाती नैवेद्य खायचे भगवंत नामदेव महाराजांच्या हातनं. एवढंच नाही, नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्याच्या पुढे अधिकार. वारकरी संप्रदायाचं नाक आहे, वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. पहा, माणूसही सुंदर दिसतो, माणसाची सुंदरता त्याच्या नाकावरून ठरवली जाते. बरोबर, नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला. किती काळा असू द्या आणि किती सावळा असू द्या, नाकाला शेंडा असेल तर माणूस देखणा दिसतो. बरोबर की नाही? माझ्या नाकाकडे नाही पाहायला सांगितलं, तुमचं विचारते. आपल्या नाकाकडे नाही पाहायचं. मला सांगायचं एकच, नाकाला शेंडा असावा. पहा, बाई किती देखणी असू द्या, पाळजमध्ये सांगते, बाई किती सुंदर असू द्या दिसायला, नाक नसेल ना भली मोठी नत आणि एवढी एवढंसं नाक. मालकाला विचारते, पप्याचा बाप सांगा मी कशी दिसते. मालकला माहिती अख्ख्या पाळजमध्ये आपलंच भूते, पण सांगत पप्याची माया अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. किती सुंदर असू द्या, काय करावे ती 32 लक्ष. नाक नसेल तर अर्थ नाही. माकाला शेंडा असावा. पहा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. परत एकदा सांगू, रेंज मध्ये राहा तुम्ही. असे तोंड पाडून बसू नका अजिबात. तोंडाला गौरी फुटल्यागत नका करू इथं. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. ना तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. मला सांगायचं एकच, वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत. तुकोबारायांचा अधिकार. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारायांचा अधिकार. तुकिता तुलसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. जगण्याचा पाया चालण्याचे पाया, जगण्याचा पाया विचारांची तुकाराम, जगण्याचा पाया तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमचंही भाग्य उजळेल, पण कधी त्या अगोदर. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. मग एकदा का गळ्यात माळ घातली, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. जीवनात काय करावे साधने, फळ अवघेची येणे. एकदा वारकरी व्हा, एकदा तरी पंढरपूरची वारी करा. कारण माणसानं जीवना मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी काय करावं, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग,
वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ जगाचा मालक आपली वाट पाहतो दादा पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. तुकोबारे म्हणतात माझं भाग्य तर उजळलंच पण त्याचबरोबर आमची चिंताही वाढली अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्हाला काही टेन्शन आहे का हो? काही नाही. काही कर्ज घेऊन बसले का लोकांचं तुम्ही? टेन्शन घेऊ नका. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. अजिबात काळजी. इथं तोंड पाडून काय बसण्यात अर्थ आहे? अहो जायचं एक ना एक दिवस तरी. सगळी मरायला चालली. टेन्शन अजिबात घ्यायचं. उलट कर्ज घेतलेलं असेल गेला जीव निघून तर कर्ज फेडायचं राहून जाईल. अजिबात काळजी. काय बसलात तुम्ही जसं काय बाजारात आल्यात पाय लांबून पाय पसरून. आवाज येतोय? मराठी कळते ना तुम्हाला? मान्य आम्हाला. पण वारकरी संप्रदाय इथं कीर्तन भजन नीट तरी बसा. डोक्यावर पदर घ्या आणि मांडी घालून बसा. भगवंत कोणाच्या आवाजाच्या कमरेत गॅप आहे, ज्याच्या मनक्यात गॅप आहे. गणपती बाप्पा त्याच्या मनक्यात सुद्धा कधी दुखू देत नाही तिथं बसल्यावर. आणि तुम्हाला वाटतं पाय लांबून. कुणीच काय म्हणना. का म्हणना? सार्वजनिक. वा आता नीट बसले जरा बरं वाटलं मला. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय सांगतात आमचं भाग्य उजळलंय. आता मला सांगा महिला मंडळ, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण म्हणतात भाग्य उजळलं. गाडी बंगला जमीन जुमला. बऱ्याच दिवसातनं गणपती बाप्पांच्या नवसानं मुलगा झाला उजळले म्हणता की नाही? घरामध्ये सून जर आली उजळले. आणि घरात सून येणं आता खरंच भाग्याची गोष्ट आहे. बरोबर का महिला मंडळ? पहिल्या काळात सुनाला टेन्शन यायचं. सुनाला मला सासूबाई कशी भेटेल. आता सासूला टेन्शन येतं मला सून कशी भेटेल. भेटेल की नाही हाच मोठा सगळ्यात घोटाळा आहे. भेटते का बाबा? भेटतात का इकडे? भेटतात नाही. आमच्याकडे तसंच आहे. लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे हाय की एखादी, तुमची तिकडे हाय की एखादी. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो टेम्पो निघायला लागले. पा काय सांगावं तुम्हाला. संस्कारी असतील, स्वतःच्या पायावर उभे असतील, काहीतरी कर्तृत्व करत असतील तर त्यांचे लग्न होतात. भाग्य उजळलं म्हणा. मुलगा झाल्यावर मुलगा पाहिजे प्रभू रामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा पाहिजे, भक्त प्रल्हादांच्या सारखा पाहिजे, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. चांगल्या विचाराचा मुलगा असावा की नाही? आज बऱ्याच जणीला वाटतं, महिला मंडळाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा. वाटतं की नाही तुम्हाला सुद्धा? येतील ना प्रभू रामचंद्र येतील. पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल बरं का? कौशल्य हो.
आजची कौशल्या 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. तिकडं दशरथजी येणार, स्वतःच्या हातानं पाणी घेऊन हातपाय धुत, स्वतःच्या हातानं दशरथजी चहा करणार. 6, 6:30, 7 वाजले, जेवणाची वेळ झाली आणि चहा करताना हळूच मग कौशल्य म्हणते, दशरथजी तुम्ही पण प्या आणि तुमचं झालं मला अर्धा कप घेऊन या. भानगड तशी झाली सध्या. मला सांगायचं काय तुम्हाला, प्रभू रामचंद्र तुमच्या पोटी येण्यासाठी अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज येतील पण त्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. पहा, चांगला विचार करणं सध्या काळाची गरज आहे. लेकरं जन्माला येतील, मुलगा असावा नक्कीच चांगल्या विचाराचा असावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उजळलंय. आपण म्हणा मुलगा झाल्याच्या नंतर उजळले भाग्य आता, पण मुलगा कसा पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. जगाच्या मालकाला त्या लेकराचा आनंद झाला पाहिजे की नाही. आताचे पोर अगोदर घराला ताण देतात, नंतर गावाला. एकदा का आई वडील बेजार झाले, त्यांना वाटतंय नी कशाला जन्म घेतला असेल तर घेऊ. लेकरं चांगल्या विचाराचे पाहिजेत. पहा, आज आपण पाहतो प्रत्येक जणाला जर म्हटलं 16 वर्ष काय म्हणणार तुम्ही, काय म्हणणार, धोक्याचं. पण मी सांगू तुम्हाला, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे ना, 16 वर्ष धोक्याचं नाही तर मोक्याचं आहे. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ सांगितला कधी, 16 वर्षी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिला कधी, 16 वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं कधी, 16 वर्षी. मग मला सांगा धोक्याचं आहे का मोक्याचं. खरं तर काहीतरी शिकण्याचं आहे. आज आपण पाहतो आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून चालणार नाही आपल्याला. आज आपण इकडे जाते भेद मध्ये भेद करून बेजार आहेत सध्याच्या काळात, पण असा कोणता अभंग दाखवा की त्या अभंगात सांगितलंय संतांनी याच धर्माच्या लोकांनी कीर्तन भजन करा, असं कुठं सांगितलेलं नाही. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 18 पगड जाती धर्मातले मावळे स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे आणि मावळे म्हणायचे राजा डाकी एकदा संधी, कशाची, मरायची संधी मागायची, मावळी मरायची. आज आपण इथं स्वतः काठी घेऊन लेकरू लवकर मच्छर मारायला सुद्धा जात नाही, भीती वाटते त्याला. आणि लेकर तसे पहिल्या काळातले मावळे पा, एक मावळा असा दिप्पाडची दिप्पाड होता. लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होता. आता लिंबू ठेवायला जागा नाही, तांदूळ सुद्धा बसना, सुपडा साफ झालायचं. मला सांगायचं तुम्हाला तेच, शेंडीचा तरी विषयच नाही, भानगडच ती झाली तुम्हाला सांगायचं. एक मावळा पा, मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा, 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 चपाती एका टायमाला खायचं. किती, 25 चपाती एका टायमाला खायचं. आता दिवसभर एकच चपाती खातं, एवढे एवढे हात पाय, भली मोठी ढेरीन माय म्हणती महा वाघ. कशाचा वाघ आणि कशाचा काय, पहिले वाघा आता नाही राहिले पाहायला. छत्रपती शिवाजी महाराज पाहतो मी 18 पगड जाते धर्मातली मावळी यायची प्राणाची आहुती देण्यासाठी, म्हणून तर राजांसाठी म्हटलं जातं पहा. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय शिवाजी, जय जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे हात वरती घ्या सगळ्यांनी, एकमेकांच्या शेजाऱ्याची शपथ. शिवनेरी वर शोभन मला, शिवनेरी वर शोभन मला, राजांचा अधिपती तर राजांचा अधिपती. दैवत छत्रपती पाचे मावळे आम्हाला नाही कुणाची, जय जय शिवाजी.
दाखला भुवनेश्वर या भूमीवरी बाई माझा गो शिवराजा छत्रपती शिवाजी महाराज बसला घोड्यावरी शिवराजा बसला घोड्यावरी काही ना दिला होते आम्हाला असं वाटलं पाहिजे लई जोरात म्हणले बेंबीच्या देठापासून पण आवाज निघत मी जर असे बोलले तुम्हाला कळन का काय तुम्हाला जरा थोडीशी कळ लागू दे एवढ्या जोरात जोरात म्हणून तुम्हाला पैसे मागितलेत का मी पैसे ठरवलेत तुम्ही टेन्शन घेऊ नका जोरात फक्त फुकटची टाळी वाजण्याचं काम करायचं बरोबर मला सांगायचं तुम्हाला मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा चांगल्या विचाराचा मुलगा मुलगी पाहिजे संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई संत सोयराबाई अशी मुलगी चांगल्या विचाराची आजच्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या तर 4 प्रकार पडतात एक सांगकामी दुसरी कानपाडी तिसरी आगाव कामीन चौथा प्रकार आहे हुंदाडा कळतं का तुम्हाला तिने भाकरी करायला बसावं अख्ख्या पाळजला कळतं कोणाची सून भाकरी करते थपडांग 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 मला सांगायचं तुम्हाला मुलगी असावी संत मीराबाईंसारखी संत जनाबाईंसारखी चांगल्या विचारायची जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलंय पण कधी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी जेव्हा आमचे गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तेव्हा उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली गुरु सुद्धा फार महत्वाचे जीवनात कोणतंही क्षेत्र असू द्या दादा कोणतंही क्षेत्र योग्य मार्गाने जायचं असेल आणि जीवनात खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल तर गुरूंची कृपा होणं फार महत्वाचं आहे असं म्हणतात एक वाक्य सुंदर पा एक वेळेला माणसाचा अभ्यास संपेल पण माणसाची गुरुकृपा कधी संपत नाही पण गुरुकृपा होणं फार महत्वाचं आहे माऊली ज्ञानोबा सांगतात भावेविन देव नकळीने संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे कारण गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रैलोकी आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं भजन आहे का मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन महत्वाचा विषय भाव आणि योग्य वेळेत करावे लागतील गुरु बरोबर वेळ निघून गेल्याच्या नंतर अर्थ नाही बाबा तुम्हाला सांगते ऐका 75 वर्षाची म्हातारी किती वर्षाची 75 वर्षाची म्हातारी मला म्हणे ताई म्हटलं काय इकडे पहा माझ्याकडं
म्हणे तुम्हाला गुरु करायचं आहे. मी म्हटलं आजी वय किती? आजी म्हणे 75. म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाची होते तेव्हा. म्हटलं मग काय झालं? म्हणे लग्न झालं आणि 2 वर्षात तो गुरु मेला. कोण? म्हणलं आजी. म्हटलं मग आजी पुढे? आजी म्हणे ताई 35 वर्षात झाले डबल गुरु केला. म्हटलं मग 45 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु. तुम्ही बोला आता. नाही बोलले तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. काय म्हणे? तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढे? म्हणे ताई 55 वर्ष पूर्ण झालं डबल गुरु केला. म्हटलं मग 65 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणे. हाजीर. म्हणलं आजी मलाही वाटेला होता का तुमच्या पुढे? आता मला सांगायचं तुम्हाला काय, योग्य वेळेत गुरु करणं फार महत्वाची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचे गुरु स्वप्नात आले, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, म्हणून आमचं भाग्य उजळलं. आणि चिंता, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिंता आणि चिता. चिता माणसाला मेल्याच्या नंतर जाळते पहा, पण चिंता ही माणसाला कायम जिवंतपणे जाळत असते. चिंता कोणती? हे माझं, ते माझं, ते माझं. आलेबाई पाळजला कीर्तनाला आपण घरी सुनेने दूध झाकून ठेवला असेल का? म्हशी सोडल्या असतील का? गाईचं दूध काढलं असेल का? दूध व्यवस्थित. माणसाला चिंता असते पहा. सगळ्या गोष्टी माणूस करत राहत, इथं येतं पण मन इथं लागत अजिबात लागत नाही. माणसाला चिंता ही जिवंतपणे जाळत असते. हे माझं, ते माझं. मी सांगू तुम्हाला, जगात जर आपलं कोण आहे ना, निस्वार्थ मनानं आपल्यावरती प्रेम करणारे एकच नातं, ऐसे कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती, ते म्हणजे आई वडील. एकदा का आई वडील निघून गेले, देवाशिवाय आपलं कोण नाही. कारण बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. गुरु मेरी बच्चा मेरा, गुरु मेरी बच्चा मेरा, गुरु मेरी बच्चा मेरा, गुरु मेरी बच्चा। यही घर जिंदगान कौन किसका नहीं प्यारे, प्यारे राम नाम ही, राम नाम ही सच्चा बाबा। सुनो बाबा दुनिया में मौज मुझे, सुनो बाबा दुनिया में मौज मुझे, सुनो बाबा दुनिया में मौज मुझे है। कहते कमाल सुनो भाई साधो भजन करो वाणी रे, कमाल बने रे बनी सारे सा सा नि सा नि रे सा सा, बनी नि 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 सा 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 रे सा नि सा सा, बनी बनी सा नि रे सा सा, नि सम सा सा रे सा सा रे सा सा रे सा सा, Sunny
सारे सारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य उजळलंय, भाग्य तरी नव्हे धन पुत्रदारा निकट वास बरा संताबाई. हे माझं ते माझं माणसाला चिंताही जिवंतपणी जाळते. तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य उजळलंय, चिंताही वारली पण कधी संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. संताची संगती करून पद्मनाभ जोडला गेलाय. भगवान परमात्माशी आम्ही जोडले गेलोत. देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरी प्राप्तीची उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. संतांचे चरण धरावे लागतील. एकदा का संतांचे चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. 3.5 हाताचा नरदेह. विश्वास हा शब्द किती अक्षरांचा आहे? बोला, किती अक्षरांचा आहे? किती किती? 4. चुकलं उत्तर. 3.5 हाताचा नरदेह फक्त 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. पहा, विश्वास हा फार जीवनात महत्वाचा आहे. मग संतांच्या चरणावरती एकदा का विश्वास बसला, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. का करावी संताची संगती? संत विन प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी देखील सांगितलंय संताची संगती करावी लागेल. का करावी लागेल संताची संगती? भगवान परमात्माच्या जवळ जायचं असेल, देवाला नेमका आवडता काय फक्त संतांना माहिती. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. तुमची आमची आवड वेगळी. संताला आवडतंय माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेनगुडी. भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडतंय. मग संतांची संगती करून नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची. मग भगवंताचं भजन करावं का? तुम्ही म्हणाल ताई भजन करू आम्ही, पण फायदा काय? फायदा आहे कोणता? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करा, कधी संकट येणार नाही. आणि जरी संकट आली निवारण भगवंत करतो. पहा, भजन करावं का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनात योग्य विचार करून कंठात भगवंताचं भजन. विचाराचे प्रकार 3 आहेत. पहा, एक विचार आहे तो कधीच करायचा नाही, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार. पहिला विचार कोणता? दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधी करायचा? कधीच करायचा. दुसऱ्याच्या घराला कधी आग लावायची? कधीच नाही. दुसरा विचार एकदाच. कोणता? सावधान. हा शब्द ऐकलाय कधी? कुठं ऐकला? मनसप्त्यात. बालब्रह्मचारी नाहीत ना तुम्ही? हा शब्द फार महत्वाचा आहे. डबल जर ऐकला, एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. कारण 2 बायका आणि फजिती ऐका अशी भानगड होते. दुसरा विचार एकदाच. तिसरा विचार नामधरा कंठी विठोबाचे. का करावं नामचिंतन? त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबा हरिपाठात देतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता विठोबाचे पर्वत जळती घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते विळ. ते मुखही नाही तोंडही नाही तर सापाचं बीळ आहे. भगवंताचं भजन. बरेच जण म्हणतील ताई भजनच करायचं ना, करू म्हातारपणी. कीर्तनच ऐकायचं ना, करू म्हातारपणी. मला सांगा दादा, कीर्तनात बसलाय तुम्ही, पण माहिती का कधी कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल? माहिती का आपल्याला? नाही का? क्षणभंगूर नाही बरं बसा. फारे सावध सोडा माया आशा, काही नचेले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा. भगवंताच्या भजनाची एवढी ताकद आहे. आणि सगळ्यात आज जर उजळली भाग्य, आता खरंच म्हणावं लागेल, आज महत्वाचा दिवस तुम्हाला सांगू. आज राधाष्टमी. पहा,
वृंदावनमध्ये जर जाऊन पाहिलं ना, प्रत्येक भक्ताला अंतःकरणाला हेलावून टाकणार राधा हे नाम वृंदावनामध्ये तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहत असताल. श्रद्धेय प्रेमानंद स्वामी म्हणून आहेत, दोन्ही किडण्या नाहीत त्या महाराजांना, दोन्ही किडण्या नाहीत, पण दोन्ही किडण्या नसताना सुद्धा फक्त राधा नामावरती जिवंत आहेत. का? नामाची ताकद आहे, संकट कधी येऊ देत नाही, फक्त भजन तेवढं अंतःकरणातून करता आलं पाहिजे. देवाने एवढा सुंदर नरदेह दिलाय, पण आपल्या लक्षात येत नाही दादा. एकदा काही वेळ निघून गेली ना, एकदा हा देह निघून गेला ना, म्हातारपणी सावध होऊन उपयोग नाही. योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. संत महात्म्यांना आज डोक्यावरती घेतलंय. लाखोवधीनं महाराज मंडळी आज संतांचे विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत. का? लोक म्हणत होते हा माणूस देवासाठी वेडा झालाय, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. संतांना स्वतः म्हणून घ्यावं लागतं, जगाने वेडा म्हणून घेतलं. पण मी सांगू, देवाच्या जवळ जायचं असेल तर लोकांनी म्हणावं लागतं हा माणूस देवासाठी वेडा झालाय. भगवान परमात्माच्या जवळ जाल तुम्ही, रडायचं संसारासाठी का रडता? देवासाठी कधीतरी रडून पहा, कधीतरी गणपती बाप्पांसाठी रडून पहा. देवाच्या जवळ तुम्ही जा, अंतःकरणातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील भगवान परमात्मा. आज आपण पाहतो भगवंताचं भजन करावं, तेही योग्य वेळेत, वेळ निघून गेल्याच्या नंतर नाही. कारण नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती आणि कोणी नयेही सांगाती. योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. योग्य वेळेला ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. योग्य वेळेत सावध होऊन भजन करावं लागेल. बाळपण गेले नैनता, बाळपण गेले नैनता, योग्य वेळेत भगवंताचं भजन करावं. जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत देवाचं भजन करावं. कारण रामाचं भजन तोपर्यंतच पहा जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे. ज्या दिवशी आपल्यातला आत्माराम निघून जाईल शेवटी म्हणावं लागतं राम नाम. म्हणून संत तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ नसो. योग्य वेळेत परमार्थ. वेळ निघून गेल्याच्या नंतर अजिबात नाही. कारण बरेच जण म्हणतील ताई जंगलात जायची गरज नाही, संतांनी सोपं करून ठेवलंय. ठाईचं बैसोनी करा एक चित्त किंवा उठता वैसता आसाले ते करा जेथे तेथे भगवंताचं भजन योग्य वेळेत. कारण का करावं? कोणतंही काम करत असू द्या, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम.
वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, कारण काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उतरते, दोन्ही पक्ष पाही उतरते. हरिमुखे मन हरिमुखे हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे हरिमुखे मन काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. का करावं भगवंताचं भजन? नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा. मी सांगू संताची संगती किती महत्वाची आहे का? जीवनामध्ये आयुष्यभर भगवंताच्या भजनाशिवाय काही केलं नाही अशी असणारी, फक्त आयुष्यभर देवाची वाट पाहत राहिली, मतंग ऋषींसारख्या संताची संगती लाभली. भिल्लांचा राजा आहे, भिल्लांच्या राजाच्या पोटी तिने जन्म घेतलाय. भिल्ल कुळात जन्माला आलेले, तिचं नाव शबरी माता. आईला विचारलं, आई अगं एवढे मोठे प्राणी पशु का जमा केलेत? बाळा तुझं उद्या लग्न आहे ग, तुझ्या लग्नामध्ये या सगळ्या प्राण्यांचं बळी द्यायचं आहे. आई माझ्या एकटीच्या लग्नासाठी एवढ्या प्राण्यांचं बळी जाणार आहे? विचार केला पहा तिनं. मी तुम्हाला सांगू, कधी कधी मोठ्यांच्या घरी काही कार्यक्रम असेल ना तर गरीबाचे लेकरं जेवणासाठी जातात पहा. पण कायम हात जोडून एकच विनंती असते, मोठ्या लोकांच्या घरी गरीबाचे लेकरं जेवायला जातात, पण गरीबाचे लेकरं खाली मान घालून जेवतात, कारण त्यांना भीती असते या मालकाने जर पाहिलं आणि ताटावरून जर उठून लावलं ना तर परत जेवायला नाही भेटायचं. कधी कधी पहा आज अत्याचार एवढे एवढे घडत चाललेत. आज आपली संस्कृती लोप पावत चालली पहा. अधोगतीकडे प्रवास चालू झालाय आपला. 6 आणि 7 वर्षाची मुलगी सुद्धा कळत नाही, पण पोरांच्या डोक्यातील विचार बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय फक्त संतांचे विचार हे आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. लोक काम करतील त्या विषयावरती, पण ज्या दिवशी मोठ्या मोठ्या लोकांच्या पोरीवरती हात टाकले जातील तेव्हा गरीबाच्या लेकराचं काही जरी झालं ना तर लोक लक्ष देत नाहीत पहा. मला सांगायचं एकच तुम्हाला, शबरी मातेनं आईला विचारलं, ज्या वेळेला आईने सांगितलं तुझ्या लग्नात सगळ्यांचा बळी द्यायचा आहे, विचार केला योग्य विचार. मी जर एकटीने लग्न केलं तर हजारो प्राण्या पक्ष्यांचा बळी जाईल, मग मीच लग्न नाही केलं तर कुठं बिघडलं? रात्रीतून जंगलात गेल्या, मतंग ऋषींसारख्या संतांची संगती केली, आणि ज्या दिवशी मतंग ऋषींसारखे संत बराच कालावधी उलटून गेल्याच्या नंतर अगदी वयोवृद्ध झालेले आहेत, चेहऱ्यावरती सुरकुद्या पडल्या आहेत, हात पाय कमरेमध्ये वाक पडलाय, मान हलती त्यांची, पूर्ण पांढरे केस झालेले आहेत, चालता येत नाही व्यवस्थित, बोलता सुद्धा येत नाही. शबरी माता झाडता झाडता मतंग ऋषींनी पाहिलं, पंपा सरोवरावरती स्नान करण्यासाठी निघाले होते शिष्यासहित. बरोबर शिष्यांना घेऊन पंपा सरोवरावरती स्नान करण्यासाठी निघाले. शबरी मातेकडे पाहिलं, कोणीतरी बाई रस्ता झाडतीये. दरडावून विचारलं, कोण आहेस? हात पायांचा थरकाप कापत होता आणि सांगितलं शबरी मातेनं, महात्मा भिल्ल कुळात मी जन्माला आलेली, माझं नाव शबरी आहे. शबरी अगं अशी चोरून चोरून सेवा का केली? एवढ्या दिवसापासून रोज रस्ता झाडलेला आहे आम्ही स्नानाला निघाल्याच्या नंतर, पण शोध लागत नव्हता, मग अशी चोरून सेवा का केली? शबरी मातेने हात जोडले, महात्मा भिल्ल कुळात जन्माला आलेली आहे हो, भिल्ल कुळात मी जन्माला आल्यामुळे माझी सेवा तुम्ही स्वीकारताल का नाही? याच्या भीतीनं चोरून सेवा केली. शबरी मातेला मतंग ऋषींनी सांगितलं, शबरी अगं भाग्यवान आहेस तू, कित्येक वर्ष भगवंताचं भजन पूजा पाठ आम्ही केलं, पण प्रभुरामानं भेट नाही दिली कधी, पण साक्षात जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुझा शोध घेत तुला भेटण्यासाठी येईल. एकदाच फक्त सांगितलं तर वाट पाहत राहिली. रोज नव्यानं भगवंताचं भजन करायचे, नवीन नवीन फळे आणून ठेवायची, नवीन नवीन फळे आणून ठेवायची, नवीन आसन देवाला बसण्यासाठी तयार करायची शबरी माता. रोज देवाची वाट पाहावी. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. रोज वाट पाहावी शबरी मातेनं भगवंताची. कित्येक वर्ष लुटून गेले, विचारलं नाही शबरी मातेनं कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी, कोणत्या आठवड्यात, कोणत्या महिन्यात, कोणत्या वारी भगवंत भेटायला येतील. फक्त वाट पाहत राहिल्या. आश्रमात या कधी येशील, आश्रमात या कधी येशील, ही माझी साधना रामा रघुनंदना. एक दिवस
जगवलं पहा. शबरी मातेला झोपडीच्या समोरून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी चालत येताना दिसले. शबरी मातेच्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज सोनियाचा दिन वर्षे, अमृताचा घन माझे सोनियाचा दिन. आज सोन्याचा दिवस उगवलाय. आनंदाने उड्या मारू लागले शबरी मातेनं. भगवंताला आसनावरती बसवलंय. बोरं आणलेली होती पहा. मी सांगू तुम्हाला, जगाचा मालक आपल्या घरी येतो पहा. आपल्या हातानं खातो सुद्धा. आपल्या सोबत भगवान परमात्मा राहतो सुद्धा, नाचतो सुद्धा भगवंत. फक्त आपल्याला बोलवण्याचा भाव पाहिजे. कोण कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. शबरी माता देवाकडे पाहून रडायला लागले पहा. भगवान, वाटलं नव्हतं रे कधी भेटायला येशील म्हणून. आनंद झाला. आनंद अश्रू बाहेर येत आहेत. आनंदाने उड्या मारू लागल्या शबरी माता. देवाला आसनावरती बसवलं, पण शबरी मातेकडे भगवंताची चरण धुण्यासाठी पात्र नव्हता. ऐका ना दादा, लक्ष देऊन ऐका. शबरी मातेकडे पात्र नव्हतं चरण धुण्यासाठी देवाचे. का? जेव्हा तहान लागेल, अरण्यात राहत होत्या, एखाद्या पात्राच्या ठिकाणी जाऊन पाणी प्यायच्या, आणि जेव्हा भूक लागेल ना, तेव्हा झाडाची फळं तोडून खायच्या. शबरी माता रडू लागल्या. शबरी मातेकडे भगवंताचे चरण धुण्यासाठी पात्र नव्हतं, पण शबरी मातेकडे भगवंताचे चरण धुण्याची पात्रता मात्र होती. आपली पात्रानं घरं वच्च भरली आहेत, पण आपली पात्रता नाही देवाचे चरण धुण्याची. मला सांगायचंय तुम्हाला, शबरी मातेनं भगवंताच्या चरणाखाली हात घातले आणि एवढ्या रडल्या, दोन्ही अश्रूंनी, दोन्ही डोळ्याच्या अश्रूंनी भगवंताचे दोन्ही चरण धुवून काढले. सांगायचं काय? संताच्या संगतीचा फायदा आहे. शबरी मातेला मतंग ऋषींसारख्या संताची संगती झाली तर दोन देवांचं सोबत दर्शन झालंय. यालाच म्हणतात संताच्या संगतीचा फायदा. संताची संगती होणं फार महत्वाचं आहे. कारण माणसाला जशी संगती होईल तसा माणूस घडत असतो. चांगल्याची संगती झाली तर माणूस चांगला घडतो, आणि संगती जर का वाईट झाली तर वाईट मार्गाला सुद्धा जायला मागे पुढे पाहत नाही. माणूस कधी वाईट मार्गाला जायला सांगता येत नाही. चांगला माणूस बिघडू शकतो फक्त संगतीनं. मग संताची संगती करावी, भगवंताची प्राप्ती होते, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागते. आता किती वेळ राहिला आपला? इकडे पहा, माझ्याकडे पहा. किती वेळ राहिला? कीर्तनाचा नाही विचारला मी, आयुष्याचा वेळ विचारला तुम्हाला. कधी जातो माहिती का आपल्याला? माणसाचं आयुष्याच असं येतं. या कधीतरी भगवंताचं भजन करा, गणपती बाप्पाचं नामचिंतन. आयुष्य कसं आहे माणसाचं? जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी,